नमस्कार, मी आसिया इनामदार. दैनिक मेट्रो सिटी वृत्तांतच्या बातमी सत्रात आपले स्वागत. जाणून घेऊया एक महत्त्वाची बातमी. पुण्यातील खराडी येथील मणिपाल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अंतिम टप्प्यातील किडनी आजाराने पीडित असलेल्या 9 वर्षीय मुलीवर जिवंत दात्याचे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले आहे. या दुर्मिळ व यशस्वी केसमध्ये या मुलीला तिच्या 69 वर्षीय आजीकडून किडनी मिळाली. ही शस्त्रक्रिया मणिपाल हॉस्पिटल खराडी येथील बहुविद्याशाखीय तज्ज्ञांच्या टीमने पूर्ण केली. या टीममध्ये डॉक्टर मनीष कुमार माळी, डॉक्टर आनंद धारसकर, डॉक्टर अंकित शर्मा आणि डॉक्टर सुनील बोर्डे यांचा समावेश होता. तज्ज्ञांच्या या समन्वयामुळे संपूर्ण शस्त्रक्रिया प्रक्रियेदरम्यान रुग्णांची स्थिती स्थिर आणि सुरक्षित राहिली. उत्कृष्ट टीमवर्क आणि वैद्यकीय कौशल्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. नमस्ते, मी डॉक्टर मनीष कुमार शांताराम माळी, कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट, मणिपाल हॉस्पिटल, खराडी, पुणे. आज आपण इथं आलेलो आहोत तर अस्मी किशोर आरडे आणि विमल आरडे. तर अस्मी आरडेचं आपण तिला लहानपणापासूनच किडनीचा जो आजार होता त्यासाठी आपण तिचं किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि ट्रान्सप्लांट रेसिपियंट आहे ती. तिचं सप्टेंबर महिन्यात ट्रान्सप्लांट झालेलं आहे आणि आज आपण बघू शकता की ती किती हेल्दी आहे. आणि तिची आजी विमल आरडे यांनी तिला आपण स्वखुशीने किडनी दिलेली आहे आणि आज यांच्या शरीरातली किडनी अस्मीच्या शरीरात एकदम व्यवस्थित चालू आहे. आज आपण बघताय तर दोघी एकदम खुश आहेत, दोघी एकदम आनंदी आहेत. अशातच आपण अस्मीचा 10वा वाढदिवस पण आपल्या हॉस्पिटलला साजरा केला. तर माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की वय किती असू दे, किडनीचा किती मोठा गंभीर आजार असू दे, जर फॅमिली खंबीर असेल, भक्कम असेल आणि जर आपण त्याला धैर्याने सामोरं गेलं आणि आपण डायलिसिसच्या ऐवजी ट्रान्सप्लांटचा पर्यायाचा अवलंब केला तर आपल्याला जे आपलं आयुष्य जो ब्रेक लागलेला असतो तो आपल्याला परत आयुष्य पूर्ववत करता येतं. अस्मी आज शिकून पुढे डॉक्टर बनायची स्वप्न बघतीये, तर तिच्या भविष्याला आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.